हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज मी ज्येष्ठ नागरिकांनी म्हणजे सिनियर्सांनी बिझी राहिल्यामुळे आपले फायदे काय होतात किंवा माझे अनुभव मी सांगणार आहे. बिझी असलं की आपल्याला काय त्यातनं आपले फायदे होतात. पहिली गोष्ट, रिकाम मग आपण असलं ते काय करू नुसतं इकडे बसून जा तिथे बसून जा असं होते. ह्याच्यापेक्षा आपण काहीतरी कामात असलो म्हणजे काहीतरी एक पर्पस, एक ध्येय आपण ठेवला कामाला का, म्हणजे आपल्याला काय होतंय, जनरली रिटायर झाल्यावर किंवा वय झाल्यावर, ज्येष्ठ झाल्यावर घरातले लोक पण म्हणतात, हो करू नका, आम्ही करतो सगळं, करू नका. आधी आपण सगळं जबाबदारीनं सगळं काही केलेलं असते, बिझी असतो. पण आता आपण अगदी रिकामे झालेलो असतो. काय करायचं? काहीच असं जीवनात ध्येय नाही, पर्पस नाही असं होते. मग त्यातनं काही वाईट परिणाम होतात तर काही मी सांगणार नाहीये, आपल्याला माहीत आहे. पण आपण बिझी राहिलो की फायदे काय होतात तो मी सांगणार आहे. पहिलं म्हणजे आपण बिझी राहिलो का नाही, आपल्याला कोण काय करते दुसऱ्यांबद्दल विचार करायला सुद्धा वेळ मिळत नाही. नाही ते सुनेनं असंच का केली, तसंच का केली, हा मला असं का बोलला, त्यानं माझा फोन उचलला नाही, नको ते विचार येतात. आपण बिझी असलो का नाही, आपल्याला काहीही विचार येत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मला खूप जाणवलेली आहे. पूर्वी का नाही, मी यूट्यूब चालू करायच्या आधी रिटायर झाल्यावर काही काम नव्हतं. मग इकडे जा तिकडे जा किंवा जेवायचं खायचं लोळायचं असं करत असल्यामुळे काही बोलताना कोणाचं नाव पटकन लक्षात यायचं नाही. कुठे काही बघितलेलं होतं तर असं व्हायचं, पटकन असं सुचायचं नाही. पण मी बिझी झाल्यामुळे, एस्पेशली यूट्यूबवर बिझी झाल्यामुळे मला हल्ली कुठलाही प्रसंग, नाव काही अडत नाही, चटकन सुचते. म्हणजे हे माझं मला जाणवलं. माझा मुलगा पण म्हणाला, आई तुला जाणवला का हा फरक? म्हणजे पूर्वी असं चटकन लक्षात यायचंच नाही. मी दुसरं म्हणायचं, काय कुठे गेलो होतो आपण, कुठलं देवस्थान तर किंवा कुठलं मंदिर तर असं व्हायचं. आता तसं होत नाही. म्हणजे बिझी असलं की आपलं मन, मेंदू हे पण अगदी ऍक्टिव्ह राहते. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. आणि पुढचं, आपण बिझी राहिलो, आता मी माझं सांगते म्हणून म्हणते, नाही ते काय करायचं, घरातच असतो आपण, कशाला असू देत असं व्हायचं. आता नाही, आपण व्हिडिओ करतो म्हटल्यावर व्यवस्थित नीटनेटकं राहणं हे असते. नो डाऊट मी नाही तरी नीटनेटकं राहायची, पण काही लोकांना वाटते घरातच असलो की कशाला असू देत असं. पण तुम्ही एका ध्येय असाल, काही करत असाल, ते तुम्ही काही आपोआप तुम्ही व्यवस्थित राहता. म्हणजे कपडे म्हणा, हे म्हणा, सगळं अगदी व्यवस्थितपणे राहतो. आणि आपण रिकामं असलं की प्रत्येकाला वाटते हा माणूस म्हणजे काय, इझिली अवेलेबल. त्यामुळे कुठलंही काम असू देत, काही असू देत, एवढं तर करून द्या हो, हे करून द्या हो, काकू तुम्हाला वेळ आहे ना, एवढं तर मला मदत करा की हो, अमुक तमुक मदत करायला हरकत नाहीये. पण असं नाहीये तुम्ही रिकाम टेकडा आहात, तुम्हाला काही काम नाही म्हणून तुम्ही नो डाऊट असं म्हटलं की ठीक आहे काकू हे तुम्हाला येते, मला जरा सांगाल का,
हां, दॅट इज ओके. म्हणजे तुम्ही असं नाही होत, ह्या माणसाला काही व्हॅल्यूच नाही, रिकामेच आहेत, केव्हाही बोलवा, केव्हाही मदतीला येतात, हे करतात, असं नाहीये. आता कसं लोक विचारतील, अहो काकू तुम्हाला वेळ आहे का, मला अमुक अमुक जरा सांगाल का. हां, म्हणजे आपल्याला आपले वेळेला रेस्पेक्ट दिला जातो. गेला बोलावला की ह्या येतील असं नाहीये. आपल्याला सवड आहे ना, अमुक दिवशी तुम्ही मला जरा हे प्लीज सांगा, ठीक आहे ना. आपण दुसऱ्याला आपल्याला येत असलेला ज्ञान द्यायला पाहिजे. त्यामुळे बिझी राहणं खूप महत्वाचं आहे. आणि मेन म्हणजे आपण बिझी राहतो तेव्हा काही, सपोज तुम्ही गार्डनिंग करता, मग तुम्हाला काही अडलं की तुम्ही ते याच्याविषयी काही स्टडी कराल, ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल काही. आता सपोज माझं एक्झाम्पल मी देते म्हणून सांगते, मी व्हिडिओ करते, काही लागलं की ते बुक्स काढते, वाचते, लागते. तर म्हणजे माझं नॉलेज मी अप टू डेट ठेवून घेते. किंवा आय कीप ऑन लर्निंग, आपण म्हणतो आपण अगदी विद्यार्थी आहोत शेवटच्या क्षणापर्यंत. इथे आपण ऍक्च्युअली तर प्रॅक्टिस करतो. वी कीप ऑन लर्निंग, नवीन नवीन गोष्टी तर कसं करायचं, काय करायचं, आत्मसात करत असतो, बिझी राहतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येक जण रेस्पेक्ट देते, हे ना काहीतरी माहीत आहे, अमुक आहे म्हणून. नाही ते काय होते, एस्पेशली रिटायर झाल्यावर आपल्याला माहीत आहे म्हातारे लोकांना कसं वागवलं जाते बाहेर, बघतो आपण. पण आपण बिझी असलो की आपण दुसऱ्यावर अवलंबून नाहीत ना. आणि हे सगळं करत असताना, कुठलाही काम करत असताना पैशासाठी करू नका, पण पैसा आपोआप तुम्हाला येत जातो. मग तो पैसा तुम्ही कुठे दानधर्म करायचा असला, कोणाला काही द्यायचं असला, हात उचलून आपण देऊ शकतो. कोणी म्हणत नाही का करतेस, कोणाकडे मागायची वेळ येत नाहीये. मेन म्हणजे आपण ऍक्टिव्ह राहतो, छान राहतो. आपल्याला किती लोक भेटतात. तुम्ही आता किती मला मित्र मैत्रिणी भेटलात आपलेपणानं. अहो एवढ्या आपलेपणाची मला माणसं भेटली इथे, हे तरी सर्वात महत्वाचं म्हणते मी. एवढ्या कोण कोणाची काळजी करते, जस्ट विचार करा. खूप प्रेमळ आपलेपणानं माझ्यावर खूप प्रेम करणारी माणसं, जगभरातली माणसं, फक्त आपलेच कंट्रीतली असं नाहीये, वेगवेगळे गावातली, वेगवेगळे जगभरातली माणसं भेटली. आणि खरोखर प्रेमानं अगदी मला ही माणसं नाही ते भेटली असती का. हे यूट्यूब मी चालू केल्यामुळे मला ही एवढे मित्र मैत्रिणी भेटले, लहान मोठे सर्व. हे तरी कुठेही म्हणजे अनकम्पॅरेबल म्हणेन मी. नाही ते कुठेही मला एवढे माझे मित्र मैत्रिणी भेटले नसते. त्यामुळे आपण बिझी असलो का नाही, आपल्याला खूप माणसं भेटतात. आफ्टर ऑल वी आर ऑल सोशल बिईंग्स, सोशल ॲनिमल म्हणतात माणसांना. त्यामुळे आपल्याला आपले आयडिया शेअर करणारे, त्यांच्या आयडियाज आपल्याला शेअर करतात, आपल्याबद्दल खूप काळजी घेतात, खूप प्रेम करतात. मॅडम तुम्ही कशा आहात, काय आहात, कुठून कुठून लोक विचारतात. मग आपल्याला बरं वाटते का नाही. म्हणजे आपली माणसं, खूप माणसं आपल्याला भेटतात. त्यामुळे माझं तर मत आहे, प्रत्येक सिनियर सिटीजनना बिझी राहायला पाहिजे. कोणासाठी आहे, लोकांसाठी नव्हे,
आपले स्वतःसाठी आपण बिझी राहिलो का नाही, आपण आनंदी राहतो आणि खुश राहतो. त्यामुळे मला वाटते, माझं पर्सनल मत, आपल्याला काय म्हणायचं आहे हे मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.